नमस्कार मंडळी. आज आपण एका विशेष सोहळ्याबद्दल बोलणार आहोत. मुंबईत झाला नुकताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये, म्हणजे BSE मध्ये. हो हो, अगदी खास सोहळा होता तो. तिथे मराठी उद्योजक अभिमान गीताचं लोकार्पण झालं. अच्छा, मराठी उद्योजक अभिमान गीत. हो, हे फक्त एक गाणं नाहीये, म्हणजे ही मराठी उद्योजकतेची एक प्रकारची सेलिब्रेशन आहे आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरणा पण. आणि ही संकल्पना म्हणजे मूळ आयडिया ही अर्थसंकेतचे संस्थापक डॉक्टर अमित बागवे यांची आहे, बरोबर? अगदी, त्यांनीच हे सगळं घडवून आणलंय. आणि हे गीत मी उद्योजक होणारच संस्थेच्या ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषदेत सादर केलं गेलं. ओके, म्हणजे परिषद पण झाली होती तिथे. हो, आणि खूप मोठा कार्यक्रम होता. म्हणजे 1000हून अधिक मराठी उद्योजक आले होते. विचार करा. बापरे, मोठी संख्या आहे ही. आणि लोकार्पण कुणाच्या हस्ते झालं माहितीये का? आपले उद्योगमंत्री श्री उदय सामंत आणि कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा. वा, म्हणजे सरकारचा पण सहभाग होता. हो, नक्कीच. आणि विशेष म्हणजे BSE सारख्या ठिकाणी हे होणं हे खूप महत्वाचं आहे. 2016 मध्ये पण डॉक्टर बागवेंनीच पहिला कार्यक्रम घेतला होता BSE मध्ये मराठी उद्योजकांसाठी. हो का? म्हणजे जवळपास 8 वर्षांनी परत त्याच जागी. हो, त्याच ऐतिहासिक ठिकाणी मराठी उद्योजकतेचा गौरव करणारं गीत सादर होणं ही म्हणजे एक प्रकारे काय म्हणतात त्याला, प्रवासाची पोचपावतीच आहे. खरंय. BSE म्हणजे आपलं आर्थिक केंद्र. तिथे असं उद्योजकतेचं गीत सादर होणं याला एक सिंबॉलिक महत्व आहे नक्कीच. नक्कीच. आणि या गीतामध्ये काय आहे नक्की, त्याचा आत्मा काय आहे? हां, ते सांगा ना जरा. तर यात आहे मराठी माणसाची जिद्द, त्याचा आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीतून मिळणारी प्रेरणा, ती ऊर्जा. मराठी उद्योजकांची जी एक ध्येय गाठायची वृत्ती असते ना, ती यात दिसते. म्हणूनच कदाचित याला मराठी उद्योजकतेचं पहिलं थीम सॉन्ग असं म्हटलं जात आहे. पहिलं थीम सॉन्ग इंटरेस्टिंग आहे. हो, असं एखादं गीत त्या समुदायाला एकत्र आणायला मदत करतं, एक ओळख निर्माण करतं. यात अजून एक विशेष गोष्ट आहे असं कळलं, निर्मितीबद्दलची. हो हो, सगळ्यात जास्त चर्चा त्याचीच आहे. आणि ती खरंच खूप वेगळी गोष्ट आहे. काय आहे ते? या गीताचे शब्द, संगीत आणि गायन हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI वापरून तयार केलंय. काय सांगताय? AI ने गाणं, शब्द, संगीत सगळं? हो, सगळं. डॉक्टर बागवे यांचं म्हणणं आहे की बदलत्या जगात टिकायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर नवीन टेक्नॉलॉजी वापरावीच लागेल. अरे वा, म्हणजे AI आता फक्त टेक्निकल कामांपुरतं नाही राहिलं? अजिबात नाही. आता ते चक्क गाणं, संगीत अशा कलात्मक क्षेत्रात पण उतरलं आहे. हे गीत डॉक्टर अमित बागवे YouTube चॅनलवर आहे सुद्धा, कोणीही ऐकू शकतं. म्हणजे AI आता कला निर्मिती पण करू शकते? हे तर खरंच पुढचं पाऊल आहे. बरोबर. डॉक्टर बागवे हेच दाखवून देऊ इच्छितात की AI फक्त कार्यक्षमता वाढवत नाही, तर कला आणि कौशल्य क्षेत्रातही किती प्रभावी ठरू शकतं. हे फक्त टेक्नॉलॉजीची प्रगती नाही, तर आपली मराठी संस्कृती आणि तंत्रज्ञान कसं एकत्र येऊ शकतं, आपली ओळख व्यक्त करण्यासाठी कसं वापरलं जाऊ शकतं, याचंही हे उदाहरण आहे. खरंय, तंत्रज्ञान वापरून आपली संस्कृती, आपला उद्योजकीय बाणा व्यक्त करणं हा विचारच खूप नवीन आहे. अगदी. पण या गीतामागे फक्त प्रेरणा देणं एवढाच उद्देश नाहीये ना, काहीतरी मागणी पण आहे यासोबत, असं ऐकलंय. हो, बरोबर. हा जो लोकार्पण सोहळा झाला तो एका मोठ्या मागणीसाठीचं एक पाऊल आहे. 20 जून हा दिवस जागतिक मराठी उद्योजकता दिवस म्हणून साजरा व्हावा, यासाठीचा हा प्रयत्न आहे. अच्छा, 20 जून जागतिक मराठी उद्योजकता दिवस. हो, मराठी उद्योजकांना एक समर्पित दिवस मिळावा, त्यांचा सन्मान व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावं, ही त्यामागची कल्पना आहे. आणि याला सरकारकडून काही प्रतिसाद मिळाला का? म्हणजे मंत्री उपस्थित होते म्हणाले तुम्ही. हो हो, सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांनी तिथे आश्वासन दिलं की येत्या 15 दिवसांत शासन निर्णय म्हणजे GR काढून 20 जून हा दिवस अधिकृतपणे जागतिक मराठी उद्योजकता दिवस म्हणून घोषित केला जाईल. अरे वा, हे जर झालं तर खूपच मोठी गोष्ट होईल. नक्कीच. 20 जून हा जागतिक मराठी उद्योजकता दिवस म्हणून उद्योग विभागाने जाहीर केला जाईल. त्याचा अधिकृत GR देखील काढला जाईल. मराठी उद्योजकांसाठी हा एक मोठा क्षण असेल. म्हणजे हे गीत फक्त एक गाणं नाहीये, तर एका मोठ्या प्रवासातला मैलाचा दगड म्हणता येईल. अगदी. जिथे एका बाजूला परंपरा आहे, उद्योजकतेचा अभिमान आहे आणि दुसऱ्या बाजूला AI सारखं आधुनिक तंत्रज्ञान आहे. काय मस्त संगम आहे बघा. खरंच रंजक आहे हे सगळं.
यातून काय दिसतं तर मराठी उद्योजक आता फक्त व्यवसाय कसा वाढवायचा याचा विचार करत नाहीत, तर आपली ओळख, आपली संस्कृती, आपली प्रेरणा हे सगळं व्यक्त करण्यासाठी नवीन साधनांचा, टेक्नॉलॉजीचा किती क्रिएटिव्ह पद्धतीने वापर करत आहेत. बरोबर. आणि हे ऐकणाऱ्यांसाठी पण एक विचार करण्यासारखा मुद्दा इथे. नक्कीच आहे. म्हणजे बघा, उद्योजकतेची ओळख किंवा सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी AI सारखं तंत्रज्ञान वापरण्याची ही तर फक्त सुरुवात म्हणायला हवी. हो. भविष्यात असे प्रयोग अजून कुठे कुठे पोहोचू शकतील आणि त्याचा आपल्या एकूण उद्योग संस्कृतीवर काय परिणाम होईल हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे. तंत्रज्ञान आणि संस्कृती यांचा हा मेळ पुढे नक्की काय वळण घेतो हे बघायला हवं.